कारगिल जेव्हा युद्ध झालं तेव्हा क्लिंटनचे सारखे फोन होते की तुम्ही थांबवा आता हे लगेच. आणि आता सुद्धा आपण पाहिलं की लगेच ट्रम्पचे फोन सुरू झाले आणि थांबवा म्हणून शेवटी ट्रम्पने थांबवलं आणि आपल्याला काही करता आलं नाही. आणि त्यामुळे मग एक असा विषय निघाला की मग मोदींनी का मान्य केलं? पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला. 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं, त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला. हे कोणी मान्य करो अगर न करो. आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पडली, त्या दिवशी सगळा भारताचा एअर फोर्स हा ग्राउंड झाला. त्यानंतर एकही विमान उडलं नाही. पण कुठेही विमान उडलं की पाकिस्तानचे तुमचं विमान ग्वाल्हेर असेल किंवा बठिंडा असेल किंवा सिरसा असेल तिथं वाढायची शक्यता असल्यामुळं आपलं कंप्लीट एअरफोर्स ग्राउंड झालं. आणि आर्मी काही कुठे जाऊ शकली नाही कारण तिथं अनरिटन असा आपला करार झालेला आहे अमेरिका आणि मोठ्या राष्ट्रांच्यावर की एकमेकांच्या सरहद्दीवर क्रॉस करायचा नाही. तो करार कारगिल युद्धाच्या वेळेला झाला होता. तेव्हा कारगिल युद्धामध्ये वाजपेयी असताना जेव्हा आपण कारगिलमध्ये काही करू शकत नाही असं दिसलं की ते वर आहेत आणि आपण खाली आहोत, त्यामुळे आपण काही हे त्यांना हटवू शकत नाही कारगिलमधून, तेव्हा एअरफोर्सने विनंती केली की आम्हाला एअरफोर्स वापरायची परवानगी द्या. पण त्याला वाजपेयींनी शेवटपर्यंत नकार दिला, पण शेवटी मग नाईलाजाने त्यांनी परवानगी दिली 25 मेला 99ला आणि लगेच 26 मेला आपले मेक्स उडाली आणि त्यांनी कारगिलची तिथली माणसं घालवली. पण तिथं अट अशी होती की तुम्ही इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करायची, ती आज पण पाळली जाते. कारण त्याला इंटरनॅशनल प्रेशर आहे. प्रश्न असा त्यामध्ये उद्भवतो की आपण सीजफायर मान्य का केली आणि ते सुद्धा ट्रम्पने जाहीर केली ते. तर मोदींच्यावर कसला दबाव आहे? मोदी का म्हटले नाहीत की नाही आम्ही एक दिवसभर आणखी त्याचं मी नुकसान करणार आणि मग थांबवू आम्ही. असं का करू शकले नाहीत? तर काय दबाव आहे? तर तो कुठेतरी आपल्याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. आणि त्याला आमच्याकडे काही तर्क आहेत, पण ते काही पुरावा नाही आहे त्याला. पण आमचे त्यामध्ये आमचं खात्रीलायक तर्क आमच्यात की मोदींच्यावर फार मोठा दबाव येतोय अमेरिकेचा आणि मोठी हातबल आहेत या बाबतीमध्ये. परराष्ट्र खात्यामध्ये जी देशाची पीछेहाट झाली ती सर्वांना माहिती आहे. त्याबद्दल काही बोलायचं कारण नाही. एकही मित्र राष्ट्र आलेलं नाही. आणि पाकिस्तानला ट्रम्पने इतकं डोक्यात चढवलेलं आहे. त्यांचा तो लष्करी प्रमुख हुकुमशाला व्हाईट हाऊसमध्ये बोलवणं, त्याला स्पेशल लंच करणं किंवा इस्रायल हमासचं युद्ध झालं त्यावेळेला पाकिस्तानच्या पंतप्रधानाला बोलायला संधी देणं. आणि आपण मात्र तिथून बाहेर पडलो. त्यामुळे जे परराष्ट्र धोरणामध्ये जे हाय टेबल आहे, तिथं 15-20 राष्ट्र बसून निर्णय घेतात. त्यामध्ये आपणच मागे पडलेलो आहे. आपण त्या सरमाई शेठच्या मीटिंगला गेलो नाही. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि आमचं म्हणणं आहे की परराष्ट्र धोरणामध्ये भारताचं इतकं मोठं अपयश आम्ही कधी पाहिलं नव्हतं.